नमस्कार. औक्षण करण्यासाठी जी सुपारी डेकोरेट केलेली असते, तर ही इथं मी धाग्यामध्ये गुंफून तयार केली आहे. आपण मोती वगैरे बारीक लेस वगैरे चिटकून अशी डेकोरेट सुपारी बनवतो. पण या सुपाऱ्या आपल्याला वारंवार हाताळाव्या लागतात, तर त्यात ती जी लेस आहे किंवा मोती, कुंदन ते निसटतात. त्यामुळे अशी जर मोत्यात गुंफून जर तयार करून आपण सुपारी ठेवली, तर कधीही आपल्याला जेव्हा हवी असेल तेव्हा अशी उपलब्ध मिळते. आपल्या घरात अशा 2 सुपाऱ्या जर आपण बनवून ठेवल्या, तर कधीही आपल्याला काम पडले तेव्हा आपण वापरू शकतो. आणि औक्षण करण्याच्या सुपाऱ्या आपण नेहमीच वेगळ्या ठेवत असतो, कारण पूजेला ह्या सुपाऱ्या नाही वापरता येत. जर अशा डेकोरेट केल्या तर पटकन मग आपल्याला औक्षणसाठी ह्या वापरात येतात आणि पूजेला मग आपण याला नाही वापरू शकत. म्हणजे पूजा करण्याच्या ज्या सुपाऱ्या आहेत त्यामध्ये ह्या मिसळणार नाहीत. आणि हो, तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहूया या सुपारी मी कशी बनवली आहे ती. यासाठी हे बारीक मोती घेतले आहेत, जे की आपण आरीवर्कसाठी वापरतो ते बारीक मोती आहेत आणि हे क्रिस्टल मोती आहेत 3 कलरचे. त्यानंतर आपण पोत ओवण्यासाठी जो धागा वापरतो, काची धागा म्हणतात, तो धागा डबल घ्यायचा आहे आणि ही बारीक सुई आहे जी की पोत ओवण्यासाठीच आपण वापरतो. तर डबल धाग्यामध्ये मी सुई घेतली आहे आणि आता 6 पांढरे मोती घेऊन त्याला 2 वेळेस गाठ देते. 6 मोत्यांचं षटकोन आपल्याला इथं करायचं आहे. मोती अगदी बारीक आहेत, तर त्याला 2 वेळेस गाठ द्यायची आहे. त्यानंतर एका मोत्यातून सुई पुढे घ्यायची आहे आणि 5 गोल्डनची मोती टाकून खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीने हे षटकोन आपल्याला पांढऱ्या मोत्याभोवती गोल्डन मोत्यांचं बनवायचं आहे. त्यानंतर पुढच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून 4 गोल्डन मोती टाकून बाजूच्या गोल्डन मोत्यातून आणि खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून पुढचं षटकोन आपल्याला बनवायचं आहे. त्यानंतर सुई पुढच्या पांढऱ्या मोत्यातून काढून घ्यायची आहे आणि परत 4 गोल्डन मोती टाकायचे आहेत आपल्याला. याप्रमाणे आपण इथं 5 षटकोन बनवून घेतलेत आणि हे शेवटचं आहे. तर 3 गोल्डन मोती टाकून बाजूच्या गोल्डन मोत्यातून, खालच्या पांढऱ्या मोत्यातून आणि बाजूच्या गोल्डन मोत्यातून सुई काढून हे षटकोन आपल्याला कंप्लीट करायचे आणि ही लाईन जी आहे इथं आपली कंप्लीट झालेली आहे. बाजूने जे गोल्डन मोत्याचे षटकोन केलेत ही इथं कंप्लीट झाली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे पहा, हे मधले जे 2 मोती आहेत त्याच्यावर पंचकोन बनवायचे आहेत आणि कॉर्नरवर जे मोती आहेत त्याच्यावर आपल्याला चौकोन बनवायचे आहेत. तर एक पांढरा, एक क्रिस्टल आणि एक पांढरा मोती टाकून खालच्या 2 गोल्डन मोत्यातून सुई काढून आपण पंचकोन बनवत आहोत. त्यानंतर कॉर्नरवर आपल्याला चौकोन बनवायचे, तर एका मोत्यातून सुई काढायची आहे आणि एक पांढरा आणि एक निळा मोती टाकून चौकोन बनवायचे. त्यानंतर बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून आणि खालच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीने हे चौकोन बनलं आहे. आता परत पंचकोन बनवायचे, तर खालच्या गोल्डन 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि एक पांढरा आणि एक निळा मोती टाकून बाजूचा पांढरा मोती आणि खालचे 2 गोल्डन मोती मिळून पंचकोन होतो. परत आपल्याला कॉर्नरवरच्या गोल्डन एका मोत्यावर सुई काढायची आहे या एका मोत्यातून सुई काढून परत पांढरा एक निळा एक मोती टाकून चौकोन बनवायचं आहे. तर अशा पद्धतीनं पंचकोन आणि चौकोन करत जायचे आहेत आपल्याला. एक पांढरा एक निळा मोती टाकत चौकोन आणि पंचकोन या लाईनमधले आपल्याला बनवायचे आहेत. तर सर्व या पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत. तर ही लाईन इथं आपली कंप्लीट झाली आहे. आता या निळ्या मोत्यावर आपल्याला चौकोन बनवायचे आहेत परत. एक हिरवा, एक लाल, एक हिरवा क्रिस्टल टाकून खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढून चौकोन बनवायचे आहेत. आता सुई पुढच्या निळ्या मोत्यातून घ्यायची आहे आणि एक हिरवा आणि एक लाल क्रिस्टल मोती टाकून बाजूच्या हिरव्या मोत्यातून
आणि खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढत हे सर्व चौकोन आपल्याला बनवायचे आहेत. सुई पुढच्या निळ्या मोत्यातून काढली मी आणि परत एक हिरवा आणि एक लाल मोती टाकून बाजूच्या हिरव्या मोत्यातून आणि खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढली आहे. या पद्धतीने आपल्याला सर्व लाईनी ह्या करायच्या आहेत. हे पहा, मध्ये हिरवे मोती येतील आणि वरती लाल मोती येतील. अशा पद्धतीनं ही लाईन आपली कंप्लीट झाली आहे. क्रिस्टल मोत्यामुळं खूप चमक येते या डिझाईनला. आता आपल्याला काय करायचं आहे, लाल 2 मोत्यावर आपल्याला पंचकोन बनवायचे आहेत. 2 लाल मोत्यातून सुई घेतली काढून मी आणि आता एक निळा, एक गोल्डन आणि एक निळा मोती टाकून खालच्या लाल 2 मोत्यातून सुई काढली आहे. असे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. पुढच्या लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि परत एक निळा, एक गोल्डन मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या लाल 2 मोत्यातून सुई काढून पंचकोन बनवायचा आहे. अशा पद्धतीने हे पंचकोन बनवायचे आहेत. परत पुढच्या लाल 2 मोत्यातून सुई काढायची आणि एक निळा, एक गोल्डन मोती टाकून बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या लाल 2 मोत्यातून सुई काढत असे पंचकोन आपल्याला बनवायचे आहेत. इथं 2 बनवलेत मी. आता सर्व बनवून घेतलेत. 1-2 फक्त बनवायचे राहिलेत. त्याआधी आपण सुपारी यामध्ये बसवायची आहे, म्हणजे बरोबर आकार याचा येतो. लाल 2 क्रिस्टल मोत्यातून सुई काढून घेतली आहे आणि एक निळा आणि एक गोल्डन मोती टाकला आहे आणि बाजूच्या मोत्यातून आणि खालच्या लाल 2 मोत्यातून सुई काढायची आहे आणि घट्ट असं ओढून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर आकार याचा गोल येत जातो. आता हा शेवटचा असणार आहे. हे पहा, हा शेवटचा आहे. तर खालच्या लाल 2 मोत्यातून सुई काढायची आहे, बाजूच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आहे, एक गोल्डन मोती इथं टाकायचा आहे आणि परत बाजूच्या मोत्यातून सुई काढून घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. तर हा शेवटचा आपला पंचकोन करून झाला. आता घट्ट असं ओढायचं आहे. सर्व मोत्यातून सुई फिरवायची आणि नंतर वरच्या पण गोल्डन मोत्यातून आपल्याला सुई फिरवायची आहे, म्हणजे बरोबर याला गोल आकार येतो. तर हे पहा, आता वरच्या गोल्डन 6 मोती जे आहेत त्यातून सर्व मोत्यातून एकदा सुई फिरवायची, म्हणजे याला ओढ बसते आणि अगदी गोल गरगरीत असा आकार या डिझाईनला येतो. तर एकदा सर्व मोत्यातून एकदा मी सुई फिरवून घेते. मोती खूप बारीक असल्यामुळे खूप याला मी तुम्हाला झूम करून दाखवले, त्यामुळं तुम्हाला अंधक दिसत असेल, परंतु काय म्हणजे बनवलं कसं हे पण लक्षात येणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी मी खूप जवळून तुम्हाला दाखवते, त्यामुळे थोडा व्हिडिओ अंधक होऊ शकतो. तर घट्ट असं ओढून घ्यायचं आहे. ओढल्यामुळे असा बरोबर त्याला आकार येतो. सर्व बाजूनी पकडून असं ओढायचं आहे आणि आता इथं 1-2 फाशे टाकायचे आहेत आपल्याला, ज्याने की धागा सुटणार नाही आणि आपला जो आकार आला आहे तो बिघडणार नाही. त्यासाठी 1-2 फाशे इथं टाकायचे. आणि तुम्हाला वाटत असेल की गोल्डन मोत्यामुळे ते आणखीन पण थोडा गॅप आहे, तर एक पांढरा मोती इथं मध्ये फिट करून देऊया. पुढच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आणि परत 1-2 फाशे इथं टाकायचे. तर अशा पद्धतीने ही डिझाईन जी आहे आपली तयार झाली आहे. खूप सोपी अशी डिझाईन आहे ही आणि सुपाऱ्या इतक्या सुंदर दिसतात ना बनवल्यानंतर. हे पहा, खूप कमी वेळात अतिशय सुंदर अशा ह्या सुपाऱ्या बनतात. आपण औक्षण करण्यासाठी सुपारी तर वापरतो, पण अशा डेकोरेशन करून जर आपण घरात ठेवल्या तर कधीही आपल्याला काम पडलं तरी अगदी सहज आपण वापरू शकतो. कशी वाटते ही डिझाईन तुम्हाला नक्की सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.